ज्यांना ज्यांना मुस्लिम हवे आहेत, तुम्ही म्हणताय की मुस्लिमांकडून काही घ्यायचं नाहीये, पण मुस्लिमांच्या पाठीशी उभं राहणारे अजितदादा तुम्हाला हवे आहेत. काय कन्फ्युजन चाललंय हे, काहीतरी वैचारिक गोंधळ नाही का हा सगळा? काय करणार? सत्तेसाठी अजितदादा पाहिजेत, पण अजितदादाला मतदान करणारा आणि त्यांच्या अजितदादा ज्यांच्या सोबत उभे राहतात ते नको आहे. कन्फ्युजन नाही महाराष्ट्रामध्ये, वैचारिक गोंधळ नाही. काही वैचारिक गोंधळ नाही आहे. आमचा स्पष्ट आमची भूमिका ठाम आहे. आम्ही पूर्णपणे हिंदुत्वाच्या बाजूने खंबीरपणाने उभे आहोत. देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी पक्षाची सत्ता आहे. हिंदुत्वाच्या बाजूने महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून मतदान केलंय. आपल्याला आठवत असेल विलासजी, मोदीजींनी महाराष्ट्रात येऊन नाकावर टिचून घोषणा दिली होती, एक है तो सेफ है, आणि याला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून पाठिंबा दिलाय. आणि म्हणून हिंदुत्वाचा अजेंडा राबवणं हे आमचं कर्तव्य आहे. नाहीतर महाराष्ट्राची जनता आम्हाला माफ करणार नाही. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. थापा मारू नका. तुम्ही एक लक्षात घ्या, मग ते तालिबान सोबत तुमच्या सरकारमधले लोक एस जयशंकर गळ्याला गळा लावतायत. मग आता भाजप, सनातनी आणि तालिबानी एक झाले का? आम्ही काही थापा मारत नाही आहोत. भाजप, सनातनी आम्ही थापा मारत नाही आहोत. आम्ही अजेंडा राबवतो आणि तुम्हाला तो अजेंडा राबताना सनातनी आणि तालिबानी एक झाले ते चालतं तुम्हाला? महाराष्ट्रात आणि देशात सनातनी आणि तालिबानी एक झाले ते चालतं का? तुषार भोसले अजेंडा कसा तुषार भोसले तुम्हाला सनातनी आणि तालिबानी एक झाले ते चालतं का? आम्ही ठेवलाय. सनातनी आणि तालिबानी एक झाले ठीक आहे, चालतं का तुम्हाला? शेवटची काही मिनिट आहेत, शेवटची काही मिनिट आहेत. एक मिनिट. संग्रामजी मला सांग.